हे बघा मित्रांनो, आज मी आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यामध्ये जे छोटंसं गाव पडते गाव आहे आंध्रुड. आणि जे शेतकरी बंधू आहेत त्यांना मी आजपासून 15 दिवस अगोदर ॲग्रीबूस्टर दिलं होतं वापरायला. तर बघूया ॲग्रीबूस्टरचा काय परिणाम दिसत आहे आपल्याला हळदी या पिकावरती. तर सर्वप्रथम दादा तुमचं नाव आणि परिचय सांगा याच्यामध्ये. नमस्कार, माझं नाव मंगेश वैद्य. मी 15 दिवसाआधी यांचं ॲग्रीबूस्टर नावाचं जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट वापरला होता. तर या प्रोडक्टचं काय झालं ते आता आपण स्वतः सगळेजणच पाहू. बघा मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, की यांना जे मी ॲग्रीबूस्टर दिलं होतं त्याचे परिणाम काय बघायला मिळत आहेत. तर बघा, या हळदीची साईज वगैरे बघा की काय वाढीचे परिणाम काय आहेत आणि ग्रोथ कशा पद्धतीनं आहे. जे पुतळे वगैरे म्हणतो आपण ते कशा पद्धतीचे आहेत ते बघूया आपण. दादा तुम्ही एक झाड उपटून बघा बरं, एक झाड उपटा कुठलं तरी आणि दाखवू द्या लोकांना, बघू द्या की शेतकरी बंधूंना बघू द्या. हे बघा मित्रांनो, उपटल्या जात नाही, एवढं मजबूत झाड झालेलं आहे. कुठलं एक झाड घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा मित्रांनो, हळदीचं जे प्रोग्रेस आहे बघा कशा पद्धतीने आहे. आणि जी पुतळ्यांची संख्या जी आहे तुम्ही बघू शकता. एकदा तुम्ही ते पुतळे मोजून बघा, दाखवा बरं दादा. 1 2 3 4 5 6 7. हे बघा मित्रांनो, 7 पुतळे लागले आहेत. आणि हळदीला बघा तुम्ही, हळदीचं जे झाडाची जी साईज आहे ते मूळ वगैरे बघा, जड वगैरे बघा, ते झाडाची जी मुळं वगैरे आहेत ते बघू शकता तुम्ही, ती कशा पद्धतीची आहेत. बघा कसे किती ग्रोथमध्ये काम केलेलं आहे त्यांनी. आणि मंगेश भाऊ, तुमचा काय अनुभव आहे हळदीचं, म्हणजे ॲग्रीबूस्टर टाकून तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? ॲग्रीबूस्टर टाकलं तेव्हापासून फुटव्याची संख्या वाढली आणि झाडाची साईज वाढली, कलर बदलला. आणि बघा हिरवेगार झाड आहे, तुम्ही बघू शकता. पानंगिनं पण किती चमकदार आणि टवदार आहे, तर कुठल्याही प्रकारची बिमारी नाही आहे. हे अशा पद्धतीनं आपलं ॲग्रीबूस्टर काम करते मित्रांनो. तर आपण पण जास्तीत जास्त ॲग्रीबूस्टरचा वापर करा आणि आपलं उत्पादन तुम्ही वाढवू शकता. तर हेच सांगायचं आहे मला की तुम्ही पण जास्तीत जास्त ॲग्रीबूस्टरचा उपयोग करा. आणि या साईडला पण बघू शकता तुम्ही, सोयाबीनवर पण आपण वापर केलेला आहे. सोयाबीन पण बघा किती हिरवंगार आहे आणि हळद पण बघा किती हिरवीगार आहे. जे मंगेश भाऊंनी जे वापरलेलं आहे ते अशा पद्धतीनं वापरलेलं आहे की ड्रिचिंग केलेली आहे. आपण याचा 2 पद्धतीने याचा वापर करू शकतो. आणि तुम्ही पण जास्तीत जास्त ॲग्रीबूस्टरचा वापर करा. बघा झाड बघून घ्या एकदा, पुन्हा एकदा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हळद हे पीक आहे खूपच छान रिझल्ट मिळालेला आहे मंगेश भाऊंना. तर बघू शकता. जी धन्यवाद. तुम्ही काय संदेश देणारा मंगेश भाऊ, बाकी किसान लोक म्हणजे बाकी शेतकरी बंधूंना काय रिझल्ट देणार, म्हणजे काय सांगणार तुम्ही? याच्याबद्दल सांगायचं झालं तर आपण हा प्रोडक्ट याच्यासाठी वापरायला पाहिजे की आपल्या फुटव्याची संख्या वाढ व तसेच हा प्रोडक्ट याच्यामुळं संख्या वाढ होते, फुटव्यामध्ये मुळीची वाढ होते आणि झाडाच्या तब्येत म्हणजेच किंवा झाडाची इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग होऊन जाते एकदमली. आणि झाडावर कुठल्याही प्रकारचा रोग येण्याचे म्हणजे चान्सेस जे असते ते 50 ते 60% कमी होऊन जाते. त्याच्यामुळं की झाड चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करते आणि उत्पादन वाढीला लागून जातो. ठीक आहे, जास्त धन्यवाद मित्रांनो. बघू शकता तुम्ही रिझल्ट. जय महाराष्ट्र.